तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। आष्टी शेंगलेवाडी तालुका आष्टी येथील ऊसतोडी कामगारांवर आज पहाटे भीषण अपघात झालाय। वृद्धेश्वर साखर कारखाना पिंपळगाव कासार तिसगाव येथे ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या चेसिस वाहनानं अचानक आपला ट्रक सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या बैलगाड्यांना जोरदार धडक दिली आहे। या धडकेत बैलगाड्या सुमारे 200 फूट फरफटत गेल्या। सदरील घटनेची माहिती आमदार सुरेश धस यांना मिळताच घटनास्थळी ते तातडीने त्यांनी धाव घेतली। या अपघातात 5 बैलांना गंभीर फ्रॅक्चर झाला असून एका बैलाचा जागीच मृत्यू झालाय। तसेच एकूण 14 ऊसतोडणी कामगार गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पूजा नाना शेंडगे वय 30 आणि शरद शेंडगे वय 40 यांना पुढील उपचारासाठी इम्पल्स हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले। उर्वरित 12 जखमी कामगारांवर तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगळ, राणी ठेंगळ, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे, लीलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे, अशोक ठेंगल आणि तुळजाई शेंडगे यांचा समावेश आहे। अनेकांना गंभीर इजा आणि हाडांचे फ्रॅक्चर झालेत। गुरुवारी पहाटे सुमारे 6 वाजता सदरील घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी पोलीस प्रशासनाला तातडीनं कळवण्यात आलं। त्यामुळे जखमींना तात्काळ मदत मिळून रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस अधिकारी केदार साहेब आणि पालवे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन डॉक्टर रणसिंग यांच्याकडून उपचारांची धस यांनी माहिती घेत रुग्णांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना धीर दिला। तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुजारी साहेब यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड।